हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्वजण. तर गाईज आम्ही चाललो आहे आता महाबळेश्वरला सर्वजण. आणि मोस्टली माझंच फिक्स नव्हतं जायचं की नाही जायचं, बिकॉज मला नाही आवडत तिथे. सो हे सर्व मला बोलायला लागले की प्रांजल तू पण चल. दॅट इज वा मी चालले. आणि येस, बघूया आता काय मजा होते ते. आता वाजलेत, आम्ही 6 वाजता निघणार होतो. ॲज युजल आम्हाला खूप लेट झालेला आहे. 6 वाजून गेले आणि आता आम्ही हळूहळू सर्वांची आंघोळ होते. सो आता आम्ही निघू थोड्या वेळात. मी तर रेडी आहे भाई, फुल रेडी आहे. आता बघूया काय होतं आहे. बाहेर सगळ्यांची तयारी झालेली आहे. सो येस, माझी इथे तयारी पण बाकी झाली. आता फक्त पप्पा रेडी व्हायचे. निघालो आहे फायनली जायला. ते बॅग, पप्पा बॅग. रेडी झालो आहे, आता निघतोय आम्ही. आम्हाला 6 वाजता निघायचं, 6चे 7 वाजलेत आम्हाला जायला. सो इथे माझी पिकू पण रेडी आहे. कसं वाटते तुला चाललो आहे तर? कसं वाटते? मस्त वाटते. ती फुल तयारीमध्ये आणि माझा मूड नाही. आमच्या घरातले सगळीजण बसलेत, पॅकिंग बेकिंग सगळ्यांची घाई चालू आहे. 7 वाजून गेले तरी आमचं तेच चालू आहे, पॅकिंग. काकी इथं बसली. चाललो आपण आता. मी पण नसते आले. मला तर जायची अजिबात इच्छा नाही. चालू आहे गाड्यांचा हे ॲडजस्टमेंट चालू आहे, कशी काय बसायचं कसं काय नाही. बॅगा बिगा भरल्यात. निघालो कसा निघालो. काय होतं, आमची तर शीट पाठीमागचीच आहे ना काका. आमची शीट पाठीमागे, आम्ही मागच बसलो. एक आई आपली पुढे बसतात स्पेशल शीटवर पप्पांच्या जोडीला. फायनली आमचं दुकान बाय. पोचले नाश्ता करायला, बिकॉज आम्ही गाडीमध्ये खूप झोपलो होतो. म्हणजे थोडा वेळ जरा आराम केला, कारण सकाळी लवकर उठलो ना म्हणून. त्यामुळे आता आम्ही तिथे घेतला याई काय काय घ्यायला. अरे ते मम्मी आणि काकी इकडे आहेत. पण गाडीमध्ये जाऊन बघूया. गाडीमध्ये काकाला आम्ही एकट्यालाच ठेवलं आहे. रिक्षा पण आहे वाटतं. हां, रिक्षा पण तिथेच आहे. बघूया आमची गाडी. ते आम्हाला फोटोसुद्धा काढायचे. काय चाललंय? काय नाही, आम्ही इथे बसलेलो आहे गाईज. हाय गाईज. पिकू कुठे आहे? ही बाई पिकू गाईज पिकू पण आहे. जरा पांढरा फ्रेश वाटलेलं आहे. हा, झोपले. गाईज माहिती आहे, मला यायचं तर बिलकुल नव्हतं. अख्ख्या ट्रिपमध्ये मी हेच बोलतात, अख्ख्या रस्त्यामध्ये हेच बोलतात. पण येस, आता बघूया काय होते. आम्ही नाश्ता करायला घेतलाय. आम्ही झोपलो होतो पण म्हणून, त्यामुळे मला ब्लॉग काढता काय आलं नाही म्हणून. गाडीमध्ये खायला घेतलाय. तिकडे खूप गर्दी आहे म्हणून इथे पण वडा मस्त आहे, गरम मस्त नाही वाटत. इथं बसलाय ठाकरे सगळेजण. काका नमस्कार. काका जाम खुश आहे, जाम खुश आहे, कारण त्याला गावाला जायचं आहे ना म्हणून. ना तुझ्या मामाचा घर बघायचा आहे. माझ्या मामाचं घर बघायचं आहे म्हणून तो जाम खुश आहे. आम्ही दोघेच मागे बसले, बाकी सगळे पुढे बसलेत. आम्ही आता निघतोय. थोड्याच वेळात म्हणजे आता जस्ट लगेच निघू. नाश्ता वगैरे करून झाला आता नॉनस्टॉप. आता डायरेक्ट जेवायलाच. आता किती वाजले? 9:30 वाजले. आत्ता नाश्ता केला आम्ही, आता डायरेक्ट जेवायलाच.
उतरू. इथे ओम आहे. सगळ्यात जास्त एक्साइटेड मला. गो गाईज. बाबा किती तासात पोहोचू? अजून खूप वेळ आहे पोचायला. गणपती बाप्पाला जायचं. कुठे? मळच्या गणपती. हा, मडच्या गणपतींना पण चाललोय आम्ही. हे मला माहितीच नव्हतं, बरं आलं बरं सांगितलं. चल आता ठेवा चला, लेट्स गो. द्या आता. लेट्स गो. आता आम्ही उतरले मडीच्या गणपतीच्या पाया पडायला चाललोय. आम्हीच आहोत सगळीजण, फक्त बंटी काका गाडीमध्ये बसलाय. आम्ही चाललोय. आई आहे माझी. काकी. दर्शनासाठी लाईन बघ केवढी आहे. ती लाईन बघ केवढी आहे. दिसतच नाही पण. आम्ही मॅगडीला थांबलोय आणि जस्ट आम्ही कॉफी पिणार आहोत आता. माहित नाही कोण. आणि इकडे चालू आहे मामाचा व्हिडिओ कॉल. माझा तो गावाला आहे आणि त्याचा व्हिडिओ कॉल चालू आहे. ते ओम आहे, मी आहे आणि इथे रिक्षा आहे. बॉटल भरले आणि आम्ही इथे आहोत. ओम एकटाच गेला आतमध्ये, बट आम्हाला ना फोटोज काढायचे. बघूया काय होते. काय नाही. लेट्स सी. 6 hours later. सर्वजण जेवायला बसलो. इथे मम्मी फोटो काढते, पप्पा, ओम, आई, काका आतमध्ये बसले. आम्ही बसलोय जेवायला. इथे बटाट्याची भाजी घेतली, चटणी, भाकरी. इथे झाडाखाली बसून जेवायची एक वेगळीच मजा असते. नाही खरंच ना, वेगळीच मजा. आपल्या घरी झाड आहेत, त्याच्या रोज जाऊन बस. मूर्ख. भारी वाटते. चला आता मी पण जेवून घेते. लेट्स गो. आम्ही आता उतरलोय महाबळेश्वरला. आम्ही पोचलोय. आता आम्ही मम्मीच्या मामाकडे आलोय आणि मी फर्स्ट टाइम आले त्यांच्या इथे. सो बाकीचे सगळे येत आहेत चालत. मी पहिल्यांदा आले इथे. बरे आहेत ना? बरे या बरे तुम्ही कसे सगळी आहे? बरं. मी बॅक साईड कॅमेरा. आलोय घरात. आई बरी आहेत ना? बरी तू बरी आहेस का? मस्त. चला सगळी आली हो, सगळी आलोय. हो या बसा. गाईज आम्ही इथे जरा शेती बघायला आलोय. इथे मम्मीच्या मामांनी म्हणजे एवढे भारी हे केलंय ना. इथे त्यांची शेती एवढी भारी आहेत ना. इथे टोमॅटो पण आहे आणि इथे गहू पण लावलेत. टोमॅटो दिसत असतील तुम्हाला. इथे टोमॅटो आहेत, इथे गहू लावले. तिकडे अर्धे मम्मीचा गेलेत बघायला. छान, सुंदर गहू आहेत ना. असं गावाकडे आलं का जरा बघायला मज्जा येते. हा, बरं वाटतं. आणि हे काय कांदे का? नाही, कांद्याची लसूण. आई बघ कशी बघायला गेली. आता आम्ही निघालोय घरी जायला आणि याचं बघा काय चालू आहे. गाडी फिरवायला, फोटो काढण्यासाठी गाडी फिरवायला बघतोय. ही अशी गाडी चालवतात अशी. चष्मा पण मी मम्मीचा दिला. हा दिला. ओम बस कर आता. हे बघा ऐकत नाही तो सांगून. मी आता जस्ट महाबळेश्वरमध्ये पोचलोय, मीन्स तरप्प्यामध्ये. आणि इथे पोचलोय आणि आता फक्त आम्ही म्हणजे हां तेच ते तरप्प्याची वाट बघतोय. सो तिथे आहे ते तरप्पा, तो बघा तिथे. आणि आम्ही सगळे इथे उभे आहेत. पिकू
पिकूला वाटते भीती बिकॉज तिला एवढं पाणी बघून तिला भीती वाटते. सो आम्ही इथे येस एन्जॉय करू. मी तुम्हाला बॅक साईड कॅमेरा बघा. अरे तू रडते का? हे रडते. यांचं दोघींचं बघ काय चाललंय. तेच बोललं मला फोटो काढायला, अजून कसं बोलवलं नाही. आमचं ओम बघायचंय. ओम आपली गाडी सुद्धा गेली नाही आणि सगळ्यात आधी हिरो पोचलाय. वा काय बोलू मी आता त्याला. असती गाड्या भरतायत एक 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 एक. आम्ही वरती चाललोय एकदम पार्क वरती. इकडनं दिसेल ना. फोटो काढायचा थांबायचं नाही. इकडे हे यांचं आता चाललोय आपण. 2000 years later. गाईज फायनली आम्ही पोचलो महाबळेश्वरला गावाला. आणि येस आता जाऊया आता घरी. बघूया काय होतं. बंट्या आता आमची गाडी घेतली पार्किंगला लावायला. जुई कसं वाटतंय पोचून? भारी वाटते. चला आपण जाऊया. गावाकडची घरं बघा कशी आहेत. बरे आहेत ना? हो आई बरे आहेत ना? हो हो सगळे आलेत. आणि तो जो घर दिसतोय तो माझ्या मामाचं घर आहे. आणि हो खूप मध्ये काय 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 घेऊन चालले गाइस. बहुत ज़्यादा मेहनत करनी पड़ती है. आणि इथं अजिबात थंडी नाही आहे. अजिबात थंडी नाही आहे. आणि वाटतं काल का परवा दिवशीच वाटते बर्फ पडून गेला. आत्ता बाबा जस्ट आम्हाला सांगत होते येता येता. आणि माझ्या मामाचं पण घर इथे बांधलं आहे. आणि आईसाई बाबासाई म्हणजे माझा दुसरा मामा आहे त्याहीसुद्धा घर बांधलं आहे. ते पण तुम्हाला दाखवते. आपण आता पोचलो आहे. बाहेर बघा कसं दिसतंय सगळं. आणि आतमध्ये तर पूर्ण हेच करून टाकले. 6:30 वाजता मी पोचलो. 6:30 वाजता काय तुला काय आहे? तुला काय मामा को मारी तो किसको मारू फिर? ए माझ्या शर्टवरती तू काय करतो? फोकस कर ग फोकस कर. आत्ताच मी आंघोळ करून रेडी होऊन जरा बसले आणि जेवायची तयारी चालू आहे. इथे सगळे भाजी वगैरे निवडायला घेतलेत इथे आईने. आणि टी व्ही सुद्धा लागले. हा माझा मामा. मामा काय बोलतो? मराठी बोल ना. मराठी बाहेर जाऊन बघू आपण बाहेर काय चाललं. एकटाच बसलाय. त्याच्यामध्ये टाकलेत शेंगा उकडत. खूप थंडी आहे. आणि इथे मम्मी काकी शेंगा खाते. इथे मामा ओम. इथे जेवतात सगळी. जेवण वगैरे झालंय म्हणजे माझं झालंय. सो मी हा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया आपण असं नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पार्ट 2 मध्ये येणार आहे. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.